सर्वांना नमस्कार. आजचा विषय आहे निपुण महाराष्ट्र SCERTM मोबाईल ॲप्लिकेशन आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे संपर्क क्रमांक अद्ययावत करणे. म्हणजे निपुण महाराष्ट्र SCERTM या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे मोबाईल नंबर अद्ययावत करायचे. मग का? तत्पूर्वी माझ्या सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. चला तर पाहूया. 2026-27 पर्यंत संपूर्ण राज्याला निपुण भारत अभियानाअंतर्गत मोठं ध्येय साध्य करायचं आहे. आणि जर हे साध्य करायचं असेल तर त्यासाठी शिक्षकांच्या बरोबरच पालकांचा सुद्धा सक्रिय सहभाग मिळवायचा आहे. मग सक्रिय सहभाग मिळवण्यासाठी आणि त्यांच्या पाल्याची प्रगती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनानं निपुण महाराष्ट्र अभियानाची सुरुवात केलेली आहे. आणि त्यातीलच एक भाग म्हणजे जे अध्ययनस्तर निश्चिती केली जाणार आहे. मग आपला पाल्य कोणत्या टप्प्यावर आहे ते पालकाला कळत नाही, मग ते या ॲपच्या मार्फत त्या पालकांना दिसणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये विद्यार्थ्याची काय तयारी करावी, पुढील टप्प्यावर जाण्यासाठी कोणकोणते उपाययोजना कराव्यात याची सुद्धा माहिती या ॲप्लिकेशनच्या मार्फत पालकांना आपल्या घरी बसून आपल्या मोबाईलवर कळणार आहे. चला तर मग कशा प्रकारे आपण हे डाउनलोड करता येईल ते पाहूया. सर्वप्रथम आपण गुगल प्ले स्टोअरला जाणार आहोत. त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्च बारमध्ये निपुण महाराष्ट्र या ठिकाणी दुसरा जो ॲप आहे निपुण महाराष्ट्र SCERTM हे आपण इन्स्टॉल करणार आहोत. या ठिकाणी मी इन्स्टॉल केलेलंच आहे ऑलरेडी. आपण ओपन केल्यानंतर इंटरफेस अशा प्रकारचा येईल. या ठिकाणी खालच्या बाजूस पुढे म्हणून आपण क्लिक करूया पुढेवर. पुढे अशा प्रकारची प्रोफाईल दिसेल. यामध्ये मुख्याध्यापकांनी आपली प्रोफाईल भरायची आहे. पुढे शिक्षकांनी जो शालार्थ 2 वर जो मोबाईल नंबर आपण अपडेट केलेला आहे तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून प्रोफाईल तयार करायचा आहे. त्यानंतर तिसरा आहे पालक आणि चौथा टॅब आहे पर्यवेक्षक. यामध्ये पालकाचे सध्या बघा मुख्याध्यापक टॅब आपण क्लिक केलं तर सदरील सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे अशा प्रकारचा मेसेज येतोय. शिक्षक या ठिकाणी शालार्थ 2 ला जो नंबर दिलेला आहे तो नंबर टाकूनच या ठिकाणी मी माझं रजिस्ट्रेशन करतो, लॉग इन करतो. त्या चौकोनावर क्लिक केलं आणि खाली OTP पाठवा. तुमचा OTP या ठिकाणी येईल. आता लगेच OTP आलेला आहे. OTP तपासा यावर आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे निपुण महाराष्ट्र अभियान विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत SCERT मार्फत कृती कार्यक्रम राबवला जात आहे. यासाठी निपुण महाराष्ट्र ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्याची स्तर निश्चिती निपुण महाराष्ट्र ॲपवर करायची आहे. आता या ठिकाणी खालच्या बाजूस आहे पालकांचे फोन क्रमांक अद्ययावत करा. पालकांचे मोबाईल क्रमांक हे अचूक नोंदवावेत. याद्वारे पालकांना आपल्या पाल्याची शैक्षणिक माहिती मिळेल व त्यांच्या प्रगतीसाठी शाळेला मदत करू शकतील. मोबाईल क्रमांक चुकीचे नोंदविले गेल्यास शिक्षकांना पुन्हा नोंदणी करावी लागेल. त्यामुळे काळजीपूर्वक मोबाईल क्रमांक नोंदणी करा. आता या ठिकाणी टच करूया. टच केल्यानंतर आता शाळा निवडा. माझी शाळा या ठिकाणी जुंगटी आहे. शोधा. आता माझ्याकडे जे वर्ग आहेत इयत्ता 1, 2, 3, 4, 5वी, आता हे वर्ग 2024-25 मध्ये जे माझ्याकडे होते त्याच वर्गाची नोंदणी या ठिकाणी होणार आहे. 25-26चं नाही तर हे 2024-25 ला जे वर्ग आपल्याकडे होते तेच. आता मी इथं 5 वर्ग. आता या ठिकाणी माझ्या शाळेतील ह्या विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी आलेली आहे. माझ्याकडे 5 विद्यार्थी होते.
5 विद्यार्थ्यांची या ठिकाणी माहिती आलेली आहे. मी एका पाल्याचं मोबाईल नंबर टाकून मी तुम्हाला अपडेट करून दाखवतो. अशा प्रकारे आपण या ठिकाणी दोन्ही पालकांचे मोबाईल नंबर टाकले आणि इथं तिसरा ऑप्शन आहे बघा, चौकोनामध्ये चौकोन दिलेला आहे, पालकांकडे मोबाईल फोन नाही. आणि या ठिकाणी इथे जतन करा म्हणलेलं आहे, त्या ठिकाणी टच केल्यानंतर अशा प्रकारे जतन होतील. इथे माझे आता मोबाईल नंबर जतन झालेले आहेत. या पद्धतीनं इतर सर्व मुलांचे मोबाईल नंबर आपल्याला जतन करायचे आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव शोधण्यासाठी सुद्धा आहे. या ठिकाणी बघा, बाकी विद्यार्थ्याची माहिती भरली नाही तर पांढरी रंग दिसत आहे, पण या ठिकाणी फेंट ग्रीन कलर या ठिकाणी आलेला आहे. ज्या विद्यार्थ्याची माहिती भरली गेलेली आहे त्याची ग्रीन मध्ये येत आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे मोबाईल नंबर आपल्याला भरायचे आहेत. धन्यवाद. त्यांचे मोबाईल नंबर आपण भरून पाहिलेले आहेत. आता आपण बॅक जाऊया. या ठिकाणी 5वी मधील झालेल्या नोंदीमध्ये 1 नोंद दिसत आहे आणि मोबाईल नसलेले पालक 0 दिसत आहेत. एकूण विद्यार्थी 5, झालेल्या नोंदी 1. अशा प्रकारे आणि स्क्रीन सुद्धा इयत्ता 5वीची बदललेली आहे. अशा प्रकारे पालकाचे मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी भरायचे आहेत. धन्यवाद.